अरे पण ह्यो कोणता टाइम आहे तो स्वयंपाक करायचा? तुमचे ते शर्ट आणि पॅन्ट वरती टाका बरं वाळायला. वरती टाका म्हणजे आता कपडे मी धुवून काढा चेक कर. नाही होत. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओ मध्ये. तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. इकडे आहे शिवानी बघा. हो किती राडा इथं कम्फर्ट येते. बघा ना किती राडा आहे. यांना राडाच दिसतो बाबा थोडाफार. जसं काही व्हिडिओ चालू केला की लगेच म्हणजे राडा आहे, असं आहे तसं आहे ते. काही सकाळ सकाळी आवर नाही, काही नाही. कोणत्या गोष्टीमध्ये असं उत्स्फूर्त नाही, पटापटा पटापटा काम आवरायचे. मी सकाळी तुम्हाला सांगतो 7:30लाच आंघोळ करून बसलो. 7लाच आंघोळ करून बसलो. हा मग होते तुम्ही 7 वाजता? हा मग काय बोलता? 8:30 वाजता उठला तुम्ही? चल 7-8 वाजता 7 वाजता आंघोळ केली आहे मी. आणि आंघोळ करून आवरले. थांब 2 मिनिटं जरा. आज आमच्या घरामध्ये तुम्हाला सांगतो मी फक्त एकच कंप्लेंट करायसाठी फोन केलाय, व्हिडिओ केलाय. फोन नाही, व्हिडिओ काढणं चालू केलाय. एवढी राडा झालाय घरामध्ये. काय लागलंय काय माहिती. हे बघा ती स्वतःचे कपडे व्यवस्थित नाही झाले. काहीतरी पुसलं वाटते. आज ना मी पूर्ण म्हणजे थोडा कॅमेरा सरकवला इकडे तिकडं. आज मी पूर्ण आहे बघा, ट्रॅक पॅन्ट आहे आणि टी शर्ट आहे. पूर्ण टी शर्टवरच फिरणार आहे. कारण मला आजकाल काय होतं काय माहिती, मला असं वाटतं की मी शॉर्ट्सवर टी शर्टवरच राहायला पाहिजे. असं मोकळे चाकळच पाहिजे मला. जीन्स बिलकुल बी असं घालूच वाटत मला. लय अवघड परिस्थिती झाली जीन्समुळं ना, लय अवघड परिस्थिती झाली. आणि मग ते दुःख पायाला पोळालेलं आहे, तिथं लई भयानक झालेलं आहे. आता ते पूर्ण सुकलंय, ते कोरडे झाले. आता बरं झाले बऱ्यापैकी आणि जरा बरं वाटतंय. आणि कोण झोप कुठं आली मला? झोप नाही आली बघा. किती फ्रेश दिसतोय माझा टवटवीत चेहरा. आणि आता मम्मी निघालेली आहे कामासाठी. मम्मीचं काम सुरू झालेलं आहे. हे बघा मम्मी. हॅलो मम्मी. हॅलो मम्मी. किती राडा. आमच्या घरातला राडा जरा इग्नोर करा. भरपूर राडा झालेला आहे. भरपूर काय काय झालं मग काय सांगावं. चष्मा दिवसभर मोबाईल. आणि तिने ती अगरबत्ती आणली ना, शिवाय ती अगरबत्ती पाकिट घे इकडं. ही जी अगरबत्ती घेतली कोणची ती? ही रिलॅक्स अगरबत्ती ना, डायरेक्ट माणसाला रिलॅक्स करायचं चक्कर मध्ये. रात्रीपासून मी नुसतं मला कसतरी होते त्या अगरबत्तीने. दम घुटल्यासारखं होतंय. तिला नको लावू म्हणतो तरी बी अगरबत्तीला शी घाणे वास. नको घेऊ वास, चांगलं नसतं ते वास. लय बेकार आहे ती अगरबत्ती. कसतरी व्हायला मला, मळमळल्यासारखं होऊ लागलं आणि गुदमारल्यासारखं बी होऊ लागलं. सगळंच होऊ लागलं. काय सांगावं तुम्हाला, घरामध्ये राडा असा करून तुला. आपण संध्याकाळी मग काय दही आणा. बॉक्स कुठे ग? काय चालतं काय नाही मलाच कळत नाही मित्रांनो. तुम्ही बी कन्फ्युजन नेमकं काय चालतं काय नाही. आणि आपल्या व्हिडिओला जरासं शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा थोडं. बाकी काय म्हणणार नाही. इकडे मम्मी आहे. आता सगळ्यांच्या आवरावरच. आता 9:30 10 वाजत झाले. आता 10 वाजले तरी आवरलं नाही कोणाचं. सगळे टाइमपास करते, नुसतेच टाइमपास करते. कोणत्याच गोष्टीमध्ये काही मिळणार नाही, काही नाही. हा हात थोडा मोकळा करतो. आता मी कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला मेन मुद्दा दाखवतो. चला आलोच. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. घरात राडा पडलाय तरी बी शिवानी लक्ष कोण नसतं बरोबर. असं कोण नसतं का? कोण म्हणलं तुम्हाला? आताच नाश्ता झालाय. नाश्ता झाला, आता झोप आलीस नाही ना? हा फुल पोट भरला असं, शांत झोप येत असं. दही खाल्ले, दही पराठे. व्हिडिओ तर काढला नाही दही धपाट्याचा. धपाटे किती मस्त झाले होते. त्या फोनला कधी चार्जिंग नसती. गाडी लावत्या फोनला. लयच आवड काम आहे मला. ते कळतच नाही काय करावं. तुम्हाला समजत नाही का रे? असं कोण करता तुम्ही? ते पप्पाचं वेगळं चालू तिकडं. मग तुम्ही आवर करायचं की काय करायचं तुम्हाला? होता ना शिवण माझा चष्म्याचा बॉक्स. चष्म्याचा बॉक्स सोडून दे. कालचा मुद्दा काय झाला? कालचा मुद्दा काय झाला? काल मॅडम वरती पळत गेल्या आणि परत तिचा पाय घसरून पडले. म्हणजे किती अवघड काम आहे बरं. काय म्हणली? ती लहान लेकरांना रोजच पडत राहते. काय करावं तिला? काय तिला राखण बसवा माणसाने? अरे राखण बसवा म्हणजे तिला थोडस बी व्यवस्थित चालता येत नाही का? चालताना मी नीट चालावं माणसाने का? काय दिसत नाही का तुला पायरे बिरे? त्या वरून पायरून धडकून खाली आलीस मग काय केलं? हात पाय मोडला असता, कमरा लागला असतं मग काय केलं? सटकलाय फक्त पाय. मग तितकं लागन का? मग पिक्चर मध्ये दाखवत नाही डुडू तिच्या पायऱ्यावरून 1 घंटा बरोबर. लक्षात नसेल सोडून द्यायचं. लक्षात नसेल म्हणजे
जरा माणसं चालता नीट ते चालत पाऊस जावा. आला मग गडबड म्हणलं, एवढे चांगले कपडे अरे पण हे बॅकग्राऊंड मध्ये कचरा का ठेवलाय तिथं? ते घेऊन जायचं, त्यांना चालले मी निघले होते निघले तुम्ही तिथं कुठं? ते पाय तिकडून चला चला करते तर एक तू जणाची काय प्रिंट मला करायची. काम किती? थांबा थांबा करतो किती काय म्हणते जेव्हा टाइम असतो तेव्हा काढत नाही व्हिडिओ बरं काय म्हणणे तो? रिकाम्या टाइमात व्हिडिओ काढतो असं किती बरं व्हिडिओ वाटलं काढतो बघण्याचं. रिकाम्या टाइमात म्हणजे आपल्याकडे टाइम कवा असतो? बिन पेटलं. टाइम असतो कवा आपल्याकडं? ते तुला टाइमाचा काय मेळ कोणाचा पागल कोणाचा? बघ तिकडं. ते बघ ते तोंडात आहे का हिला काय कळतं का तुला? अगरबत्ती कोणती शिवानी परफ्यूमचा वास येतो. परफ्यूम नाही ते मच्छर मारायची अगरबत्ती ती तसं मला रात्रीपासून गुदमरल्यासारखं व्हायला त्या अगरबत्तीने. पप्पा तुम्हाला आवडेल त्या अगरबत्ती? दम घोटल्यासारखं दम गोडल्यासारखं व्हायला नाही. हे बाय सायंटिफिकली रिझन ते अलाउड बी 24 घंटे चालू ठेवायचं नसतं. नसतं ठेवायचं चालू. अलाउडने बी गुंगी येते. मच्छर चावतात ना मग. अलाउडने बी गुंगी येते. त्याच्यात विषारी औषध असतं. कमी पॉवरचं असतं विषय असतं तोंडात घालायला चांगली लहान लेकरं. कमी पॉवरचं म्हणजे जास्त वेळ चालू झालं त्याची पॉवर पांगन ना. मग तुमचं काही कळ हिला मच्छरले चांगला लागले विषयकडे मी तुम्हाला सांगतो हिला 100% शुगर आहे. हिच्या रक्तामध्ये शुगरच आहे. हिला मच्छर त्याच्यामुळे खेटा लागले. पाय रे तू मग उठलं सुटलं शुगर शुगर करतो मग पाय तरी आहे का आता सुजलेले बघ सुजलेलं पाहायचं काय करायचं? रक्त गोड आहे ना. हा, रक्त मच्छर सगळे तुझ्याकडे मला कसे तर आले? एकच आवत नाही, लाईट गेली तरी नाही तो चालत. रक्त कडू असं कडू असून तो रक्त तू खातच नाही ना त्याच्यामुळे तो रक्त तसं आहे. फक्त दिवसाचं आवत मला. मग एक तो वजन इन 40 किलो त्यात तो वजन तो रक्त कमी. 50 किलो आहे. हं. मित्रांनो काल मी असंच ब्लड चेक केलं शिवानीचं काउंटिंगचं. ते ब्लड ग्रुपच नाही कळला मला. पण त्याच्यामध्ये काय आलं माहिती का? तिचा हिमोग्लोबिन लेवल 12 पॉईंट आहे. म्हणजे विचार करा मम्मीचा किती असू शकतो माहिती का? अंदाज लाव. 100 मम्मीचा 100 आहे का? काय होतं त्याने? चांगला असतो तो. हिमोग्लोबिन वाढलेलं पाहिजे माणसाचं कधी. हिमोग्लोबिन म्हणजे काय असतं बघा? ते मला- तुम्हाला गुगलवर सर्च कर लोक म्हणते काय काय गुगलवर सर्च मग कर थांब ना 2 मिनिट आता. अरे उशीर झाला तिकडे बघ टाइम किती झालाय 10 वाजले तर गडबड करून काय करायचं माहिती का? काही ना काही नुकसान करायचं. त्यामुळे गडबड नाही करायचं. अति काही संकटात मी सकाळी 7 वाजल्यापासून आंघोळ करून आवरा लागलो. तर तुम्ही काय मला करत काही कळायचे? काम नाही बघ आज तुम्हालाच काम आहे तुम्हालाच उशीर होईल कामासाठी भांडणं करू नका. पैसा असला तर नातेवाईक विचारते पैसा नसला तर सगळे जा म्हणते तिकडं कुठं? दुबई. अरे हा अजून एक मुद्दा विचारलेलो मी. ते मुद्दा अजून माझ्या लक्षात नाही आहे. पण व्हिडिओ बंद झाल्यानंतर मुद्दा सांगतो तुम्हाला वाटल्यास काय. सस्पेन्स आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढचं समोर सांगेन काय काय नंतर. तो काय म्हणणं आहे तुला नीट नाटक चालायचं का काय करायचं? कारण त्या दिवशी पडली आता पडली 2 टाइम. आता इथं सगळं हे बघा किती राडा करून ठेवलं. नुसता राडा ते चपलाचा आणि त्या मुंग्यान माशान हे एवढं घाण असतं होती ती का? फॅन लावा बघ. किती बेकार आहे. झाडू तसा टाकलाय. हे कपड्याची साबणी त्याचे अगरबत्तीचं स्टँड ते मी वरती आणि जाऊन कम्फर्ट येणार म्हणून पप्पानी हे वर पुठ्ठा कुठून आलाय ते बी घाण नाही. झाडू चपला पशी नसतोय मग असा रिकामं काम करायचं. हे चांगलं ठेवलं जर झाडून कोणी घेतलंय सकाळी? मीच कोणी घेतलं. घेतलंय? मीच घेतलं पण आता मला काय चपला माहिती. बस चिंता असते घाला तुमची मला काय माहिती ते कुठं ठेवलं असं झाडू. ते इथं सटकायचे काम म्हणून शिवानी तुम्ही सटकलं डायरेक्ट बाहेर जाईन माणूस गपकन माहिती का? काय बस पाणी आहे बघ. फॅन लावते ते सुकून जाईल, झाडून घेते थोडंसं. कूलर लावू नको आता. कूलरचंच पाणी उतरायला ते खाली. कळलं का? चालू आता मी दुकानावर. सगळ्यांनी आपापल्या काळजी घ्या. मस्त राहा. स्वस्त राहा. आपापली काळजी घ्या. तुम्ही तुमच्या घरी जेवण करा, मी माझ्या घरी जेवण करा. हा हो? कोणासाठी? हा रे चंगू मंगू कुठं चालले? चालेल. ओय, बोलत नाही ते मला. बिस्किट पाहिजे का? ते जावई माझं हा बापरे जावई ते हो का? हे बघा ना कपडे तुम्ही कपडे. आपलाच आहे ते कपडे. आवरले आता मी पण निघालो. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आहे का नाही? हा चला मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. अरे पण ह्यो कोणता टाइम आहे तो स्वयंपाक करायचा? तुमचे ते शर्ट आणि हा? पॅन्ट वरती टाका बरं वाळायला. वरती टाळा म्हणजे आता कपडे मी धुवून काढा चेक कर. नाही हो, धुतलेले आहेत वरती मग? टाकायचे. हे काय समोर लावलं नवीनच? हात पुरत नाही माझा. हा हात नाही पुरत. एवढं कसं कामाचं काटाळा बरं शिवानीचा? काम करायचं. दीपक पापड आणते. पापड खायचे का पापड? अरे ते कसं तुला सांगा समजून? गरम होते मला आधी. गरम होते म्हणजे तुम्ही काही बोलत का नाही? आता किती वाजले? हे टाइम असतो कुठं मम्मी? मला कुठे इकडं मी कशी बसले तू काही हिरोनी होणी नाही येत तुला ते हे करून बसायला.
तू जशी आहे तशीच परिस्थिती आहे, काय होत नाही आता. मायला घरामध्ये हिरोनी माणूस म्हणतो. घरामध्ये माणूस बसलेला तेच असते. मायला मम्मी हिरोनी म्हणतो काय माईला हिरोनी म्हणतो म्हणजे मग आज थोडी आहे. मायला हिरोनी म्हणतो. काय आहे तुझं मला ते स्वयंपाक सांगा नाही काही बरं नाही. comment मध्ये. आता 2:30 किती वाजले? 2:30 वाजलेत मित्रांनो. हे बघा हे टाइम बघा, मग सकाळी 2:30 वाजले स्वयंपाक केला होता आणि इथं 2:30 वाजले स्वयंपाक नाही अजून घरामध्ये. स्वयंपाक तरी केला सासू होता काय ना. बोलायला मी नवरा बोलतो नवऱ्याला इग्नोर करणं चालतं. नवरा म्हणजे कपडे धुई म्हणून आज तरी लवकर केलं, उद्याच्या पेक्षा लेट कर. लेट. जायचं तुला उचलून सोडू तुला गावाला नेऊन. हा चल, हिंमत आहे का तुमचं? हिंमत आहे का म्हणजे मग मला सोडायचं. शिल्लक बोल ना उघडला का? बोलणार. नाही बोलत बस. शिल्लक बोल नको. हे पापडा असे भाजत नव्हता जो गॅसवरती. गॅसचं रिॲक्शन जात असते. समजून सांग तिला काहीतरी जास्त. थकले नाही काहीच बोलत नाही काहीच नाही. मला समजून नाही मिळत. या अशी कोणी साडी आणतं का? हे बघा मळका कलर आवडली काय ना धडाचं नाही पण. काय मला नाही. आवडली म्हणजे तुला आवडली तर मग काय करायचं? ही चांगली साडी होती. माझ्यासाठी हा? आणली ना. एक आणि जेवताना मला नाही खायचं. पापड. अरे जेवायचा काय मेळ आहे? जायचं, बनवलंच नाही पापड काही. खाल्लं. पापड खायचं गप झोपायचं. भूक लागली वाटतंय लईच. भूक लागली जेवायला ती. एक तर काय झालं माहिती का, दुकानामध्ये एक कस्टमरचा मोबाईल राहिलेला आहे. ती फोन करीन थोड्या वेळाने. आणि ते बी साधा मोबाईल नाही, iPhone 13 Pro Max आहे. काय बाबा? प्रो मॅक्स आहे. माझ्या मोबाईलला 2 कॅमेरे, त्या मोबाईलला 3 कॅमेरे. चांगला मोठा मोबाईल दुकानात विसरून गेला ते माणूस. बापरे. मग द्यायचं का नाही त्याला? हा फोन आला त्याचा. मी सांगितलं त्याला 1 घंटाभर लागत. हा म्हणला. हो? हा तसंच ठेवून गेला. तर ठेवून गेला. विश्वास आहे. विश्वास म्हणजे कुठे जाणार त्याला म्हणजे मोबाईल. घरानं पापड. मम्मी अरे जेवायचा काय मेळ आहे? बनव ना काय बनव. खिचडी टाकते. खिचडी? हा खिचडी जेवायला? मग मी नाही खाणार खिचडी. तुम्हाला खायचंच खा. मी खिचडी खाणार नाही. मला खावा लागतं. तुम्ही खा. मला नाही खायची खिचडी. खावा लागतं. मी नाही खात खिचडी. तू बघ तू बघ. मग खायचं. मग मी काय करू शकतो त्याला? मला माहित आहे खिचडी. तर मग मी कशाला आलो असतो घरी? जे असेल ते खावा ना माणसं. मला नाही खायचं. खिचडी काय आहे? घरातली सार्वजनिक डिश झालं सगळं झालं सारखं खिचडी 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 सारखं खिचडी काय आहे? तरकारी. मग टॉर्चर केलं येत ना करीत मला. पुढे घालून देऊ का तुम्हाला? कुरडई भाजायच नाही. मला जेवायला चांगलं बनवून दे काहीतरी. काय बनवलं? मला दुसरं पाहिजे. शिवाय मी तुला सांगलो मी खिचडी खाणार नाही आता. तळीचं ना? मी खिचडी खाणार नाही. आणि हे सगळ्या कोरड्या वेड्या पापड्या ज्या काही आहेत ना ते सगळ्या डब्यात त्याच्यात टाकता आपण. वरती ठेवून कोटीत टाक. खाली या वरती ठेवून. मी खिचडी खाणार नाही तुला काढून सांगालो द्या मी. ना. ती टाकी काढून द्या. पण त्याच्यातून खिचडी तर खावाच लागणार ना. मी नाही खाणार खिचडी. मी नूडल्स खाईन जाऊन आता. मग मला पण खायचं. मग तू पाय मी मा पाहता. नाही. तू पाय मी मा पाहता. मी नूडल्स खाणार आहे भाऊ. तुम्हाला काय खायचं खा. मी खाणार नाही. आपण खाणार नाही. इथंच आता मी व्हिडिओ संपणार आहे. तुम्हाला बाकी सगळं उद्या बघायला भेटेल. मग थोबाड एवढं काही चांगलं नाही आहे. पोट काढ बाहेर. सगळं थोबाड सगळं खराब झालेलं आहे. पोट काढ म्हणजे हाई तर बाहेर निघेनच ना. चला भेटतो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. बाहेरचा पिवळा उजेड ह्याच्यावर रिफ्लेक्ट होतो तेच पिवळा दिसतो. त्यामुळे काही नवीन नाही त्यामध्ये. कॅमेरा बंदी करा. पिवळा उजेड तिकडे दिसतो त्यामुळे मी पिवळा मग तोंड बघा का झालं. मी का लगे भिकारच्या पलीकडे अवतार होतो माझा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. एवढंच आहे. बाकी काहीच नाही. नवीन काही दाखवणार नाही. आणि मी आता खिचडी खाणार नाही. ही खिचडी सारखी खिचडी माझं डोकं खराब झालं खिचडीने. लय घाण वाटते मला त्या खिचडीची. खरंच ना लय घाण वाटते त्या खिचडीची. पोळा ना ते खिचडीची लय घाण वाटते मला ना. चला